सर्वांना नमस्कार. मिलन अभी आधा अधूरा है या स्टोरीचे 21 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत आणि घरात पाहुणे आहेत, त्यामुळे हळूहळू बोलत आहे. समजून घ्या. मग सुहाग रात्रीच्या दुसऱ्या सकाळी सगळेजण घरातले रोहित आणि राणीची मस्करी करत होते आणि ती रात्र कशी तरी घालवली एकदाची, म्हणून रोहित टेन्शन फ्री झाला होता. आणि लगेच रोशन म्हणाला, दादा आता हनीमूनला कुठं जायचं ते सांग, मी तुझं तिकीट बुक करतो. आणि आता हे ऐकलं तसं रोहितच्या पुन्हा घशातला घास घशातच अडकला आणि पुन्हा त्याला हनीमूनचं टेन्शन आलं. सुहाग रात्रीनंतरची प्रत्येक रात्र नॉर्मल असेल असं त्याला वाटलं आणि आता त्याच्या चेहऱ्यावरचा उडालेला रंग बघून सपना म्हणाली, रोहित भाऊजी, अहो हनीमूनचं नाव ऐकून तुम्ही इतकं टेन्शन का घेतलं? आणि रोहित लगेच चेहऱ्यावरचे भाव बदलत म्हणाला, मी कुठे टेन्शन घेतलं, अजिबात नाही. पण आता इथे इतका व्याप आहे तर कशाला जायचं ना हनीमून वगैरे. हो ना रे राहुल दादा, आणि दादाला तरी कुठे वेळ आहे जायला, तसंच माझंही आहे. आणि राणीचं कॉलेजसुद्धा खूप बुडलेलं आहे. आम्ही जाणार नाही, दिवाळीच्या सुट्टीत वगैरे बघू. तसं रोहितनं जाहीरच करून टाकलं आणि उठला. तसं सपनानं लगेच जानकीच्या कानाला लागत म्हणाली, बघा आई, आता काय वाटतं तुम्हाला, तुम्हीच सांगा. हनीमूनचं नाव घेऊन भाऊजी का घाबरले? आई, खरंच मला असं वाटतं की ते दोघं ना आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत. आणि जानकी म्हणाली, सपना, आम्हाला तर काय खरं काय खोटं ते कळतच नाही बघ. पण बघू, आता कुठे राणी घरात आली आहे, मग आपल्याला काय ते कळेलच की. आणि मग रोहित पुन्हा बेडरूममध्ये आला आणि पुन्हा वैतागून म्हणाला, या रोशनला तर ना मी खूप फटकावणार आहे. आगाऊ कुठला. आता त्याचं लग्न होईल ना, मग स्वतःला काय हवं ते करावं ना. माझ्या मागे उगीच कशाला काही गोष्टी लावतो. आणि पुस्तक घेत असलेली राणी म्हणाली, काय झालं? आता काय म्हणाले घरातले? आणि तुम्ही आता विसरलात का? दरवाजा उघडा आहे आणि तुम्ही चिडचिड करताय. आणि रोहित म्हणाला, हे कळते ना तुला, दरवाजा उघडा आहे, मग कोण लावणार? तशी राणी त्याच्याकडे आश्चर्यानं बघत म्हणाली, ओ सर, तुमचा काय प्रॉब्लेम आहे हो? एकतर तुम्ही का बडबड करता हे मला कळत नाही, आणि वरून मी लक्षात आणून दिलं की दरवाजा उघडा आहे तर मलाच ओरडता का? एकतर काय झाले ते सांगा, नाहीतर बडबड बंद करा. आणि आता रोहितला सवय नव्हती कुणी त्याच्यावर असं डापरायची. आणि तो उठला आणि तिच्या दिशेने दात ओठ खाऊन जात म्हणाला, ए मुली, हे माझं घर आहे, माझी बेडरूम आहे. मी बडबड करीन नाही तर काहीही करेन. आणि तुला माहीत आहे का तो काय म्हणाला? आणि आता राणीसुद्धा म्हणाली, मग सर, आता माझं पण इथं लग्न झालं आहे आणि हे माझं पण घर आहे आणि ही बेडरूम माझी पण आहे, असंच तुम्हीच म्हणालेत ना. आणि आता बाहेर कोण काय म्हणालं हे मला कसं माहीत असेल, आणि मला नाही समजलं. आणि रोहित म्हणाला, तो रोशन आपल्याला हनीमूनला पाठवतोय, तुला चालेल का? नाहीतर पुन्हा म्हणशील मीच म्हणालो. आणि तिकीट काढा म्हणालो मी, आला लगेच टच करायला. आणि राणी म्हणाली, हो मग जवळ यायचं नाहीच तुम्ही, पण हनीमूनच्या नावाने इतकं घाबरून जायची काय गरज आहे? तसं रोहितनं तिच्याकडे चकित होऊन बघितलं आणि म्हणाला, काय तुला काहीच वाटत नाही का गं? याचा अर्थ तुला हनीमूनला जायचं आहे का? राणी म्हणाली, आता तुम्हीच म्हणाला ना घरच्यांसमोर नाटक करायचं. आता इतकी नाटकं तर केली, लग्नाचं नाटक केलं, गोड बोलण्याचं नाटक करतोय, सुहागरात्रीचं पण नाटक केलं, मग हनीमूनचं नाटक करायला काय जातं? इथे जसे दूर दूर झोपतो तसंच तिथंही दूर झोपायचं, सिम्पल. आणि हे ऐकलं तसं रोहितचं सगळं टेन्शनच गेलं आणि तो तिच्याकडे रोखून बघायला लागला. आणि राणीसुद्धा त्याच्याकडे बटाट्यासारखे मोठे डोळे करून बघत म्हणाली, काय असं काय बघताय माझ्याकडे? आणि रोहित म्हणाला, मी बघतोय की विचारानं आणि वयानं कच्ची असली तरी तुझा मेंदू कधी कधी चालतो बरं का. मी तर हा विचारच केला नव्हता की इथे जसे आहोत तसं तिथेही राहू, आणि उगीच घाबरलो.
पण जाऊ दे ना, मी तिकडं जायचं टाळणारच आहे. इथं खूप कामं आहेत आणि कामाचा लोड दादावर आहे आणि मी नाही जाऊ शकत. आणि मी तुझ्यासाठी रिक्षा करतोय, ते तुला घेऊन जाईल. आणि दोघेही आता असं म्हणून रूममधून बाहेर आले आणि निघाले. तसं तिथंच उभा असलेली सपना पुन्हा जानकीला म्हणाली, बघा आई, कसे एकामागे एक निघालेत, अनोळखी असल्यासारखे. अहो, सुहाग रात्रीनंतरची दुसरी सकाळ आहे त्यांची. मग जरा तरी तिच्या चेहऱ्यावर लज्जा वगैरे हवी की नाही? आता आतमध्ये गेल्यानंतर भाऊजींनी तिचा हात वगैरे पकडला असेल की नसेल सांगा बरं. मग तिनं लाजायला नको का? की असं काहीच झालं नसेल? आणि जानकी पुन्हा कोड्यात पडली. मग आता रोहितनं तिच्यासाठी रिक्षा बघितली आणि तिला म्हणाला, रिक्षाने जायचं, रिक्षानं यायचं, माझी अपेक्षा करू नको. आणि तो गाडीला किक मारून रिक्षाच्या पुढे गेला आणि तिची रिक्षा पाठीमागे गेली. आणि हे सुद्धा सपनानं बघितलं गेटवर जाऊन आणि पुन्हा झाडी लावत आली आणि म्हणाली, आई, आता दोघं नवरा बायको आहेत तर एकाच बाईकवर जायला त्यांना काय झालं होतं बघा. म्हणजे यांना एकमेकांसोबत जायचं नाही आणि आपण नवरा बायको आहोत हे दाखवायचं नाही. आणि जानकी म्हणाली, आता येऊ दे त्यांना, चांगला जाबच विचारते, एकत्र गाडीवर जायला काय झालं होतं. मग आता आज 7-8 दिवसानंतर पहिल्यांदा राणी कॉलेजला गेली आणि वेळेवरच गेली. आणि अर्थातच पहिलं लेक्चर रोहितचं असणार होतं. आणि गेल्यानंतर पाठीमागून मनोज आला आणि तिला बघितली. तिच्या हातामध्ये बांगड्या नव्हत्या, गळ्यात मंगळसूत्र होतं छोटं, पण ओढणीच्या आतमध्ये लपवलं होतं तिनं. हातावरची मेहंदीसुद्धा पुसट झाली होती आणि लग्नाच्या हळदीच्या वगैरे खुणासुद्धा गेल्या होत्या. आणि तिचं लग्न झालंय की नाही हे कळतसुद्धा नव्हतं सहसा कोणाला. पायातल्या जोडव्यासुद्धा राणीनं काढून ठेवल्या होत्या. आणि मुली तिला म्हणाल्या, काय ग राणी, 8 दिवस कुठं गायब होतीस? आणि राणी म्हणाली, कुठे नाही, घरीच होते. आणि दुसरी मुलगी म्हणाली, खरं बोल, लग्न होतं ना? तसं राणी दचकली आणि म्हणाली, तुला कसं माहीत? आणि ती मैत्रीण हसून म्हणाली, अगं, हातावरची मेहंदी बघ ना कशी पुसट आहे, सारखी कुणाची लग्न करतेस ग? आणि यांना काही कळालं नाही म्हणून राणीचा जीव भांड्यात पडला आणि तिनं गळ्याभोवतीची ओढणी व्यवस्थित घेतली. आणि नेहमीप्रमाणेच रोहितची क्लासरूममध्ये एंट्री होण्याच्या आधी रंगतात तशा चर्चा रंगल्या. आज रोहित सरांनी कोणता शर्ट घातला असेल? आता रोज राणी या बकवास गॉसिपमध्ये अजिबात भाग घेत नव्हती. ती सगळं ऐकायची आणि गप्प बसायची. आणि मुली म्हणायच्या रेड, कोणी म्हणायचं ग्रीन, एक जण म्हणाली पिस्ता, कोणी म्हणालं पर्पल, असे कलर सांगायला लागल्या. आणि आता राणी तोंड वाकडं करून म्हणाली चॉकलेट कलर. आणि आत्ता ती असं म्हणाली आणि दुसऱ्या सेकंदाला रोहितची क्लासरूममध्ये एंट्री झाली आणि गुड मॉर्निंग सर म्हणून सगळे उभं राहिले आणि मुली थक्क झाल्या. खरंच रोहितनं चॉकलेट कलरचा रंग घातला होता, शर्ट घातला होता आणि चॉकलेट बॉय दिसत होता. पण राणीनं आज कसं काही चर्चेमध्ये पार्टिसिपेट केलं आणि तिचंच बरोबर आलं हे त्यांना कळेना. पण आता बोलणं अलाउड नव्हतं कारण हिटलर सर आले होते आत. आणि रोहितनं पुस्तक ठेवलं, खडूचे तुकडे ठेवले. नेहमीप्रमाणेच त्याच्या सवयीनुसार त्याच्या शर्टच्या बाया मागे सरकवल्या आणि त्याची सवय हीच सवय मुलींवर छाप पाडायची. असं करताना कसला स्टनिंग, हँडसम आणि हॉट दिसायचा आणि हे फक्त त्याच्याकडे मन लावून बघणाऱ्यालाच कळायचं. आणि अख्ख्या वर्गावरून म्हणजे शेवटच्या कोपऱ्यातल्या शेवटच्या मुलापासून त्यानं पहिली त्याची करडी नजर फिरवली आणि फिरत फिरत ती नजर सगळ्यात पुढे बसलेल्या शेवटी राणीवर आली. तर राणी त्याच्याकडे बघतच नव्हती आणि त्यानंही तिच्याकडे बघितलं नाही. नजर वळवली त्यानं आणि म्हणाला सिट डाऊन. आणि लगेच खडू उचलून फळ्यावर टॉपिकचं नाव लिहिलं आणि काही बोलण्याआधीच वळला आणि सवयीप्रमाणे म्हणाला, कोणाकोणाचा होमवर्क कंप्लीट नाही ते उभे राहा. आणि आता सगळ्यांचा होमवर्क कंप्लीट होता, फक्त राणीचा नव्हता. आणि ती तोंड वाकडं करून उभा राहिली
आणि रोहितनं आता हाताची घडी घातली आणि आपलं तिच्यासोबत लग्न झाले, ती आपली बायको आहे, तिला होमवर्क करायला वेळ मिळाला नाही हे सगळं माहीत असूनही तो म्हणाला, मिस मोरे, होमवर्क का कंप्लीट झाला नाही? आणि राणीनं आता बारीक डोळे केले आणि त्याच्याकडे बघायला लागली. मिस मोरे असं म्हणाला तो. ती आता मिसेस रोहित सूर्यवंशी झाली होती, पण ती ओळख त्या दोघांनाही लपवायची होती. आणि तो म्हणाला, होमवर्क का कंप्लीट झाला नाही? आणि राणीनं आता काहीच न बोलता सरळ बाहेर जाण्याची तयारी सुरू केली. बोलली मात्र काहीच नाही, कारण त्याला सगळं माहीत आहे की मग कशाला बोलायचं. आता अख्खा क्लास उत्सुक होता. राणी 8 दिवस कुठं होती ते ऐकण्यासाठी, पण ती काहीही न बोलता बाहेर निघाली. आणि आत्ता रोहित म्हणाला, 1 मिनिट, मी बाहेर जा म्हणालो का? मग तुम्ही बाहेर का निघालात? राणी आता मागे फिरली आणि म्हणाली, कारण तुमच्या क्लासरूमचा तो रूल आहे ना, होमवर्क नसेल तर बाहेर जायचं. आणि तुम्ही आऊट म्हणायच्या मी निघालेलं बरं. रोहितनं हाताची घडी घातली आणि म्हणाला, त्याची काही गरज नाही, तुम्ही बसू शकता. राणीनं आता चकित होऊन मागे बघितलं आणि म्हणाली, का सर, तुम्ही माझ्यावर इतका फेवर का करता? तसा रोहित गडबडला आणि मनातून म्हणाला, नॉनसेन्स, माझे शब्द माझ्यावरच फिरवते, बिनडोक मुलगी. आणि चिडून म्हणाला, आऊट. आणि राणीसुद्धा म्हणाली, मग जातच होते ना, तुम्हीच थांबवलं. आणि ती बिनधास्तपणे बाहेर जाऊन बसली. आणि सगळा क्लास थक्क झाला राणीचं ते वागणं बघून. आणि रोहितसुद्धा आज त्याचा नियम मोडून तिला क्लासमध्ये बस कसा काय म्हणाला हे कुणाला कळेना. आणि रोहितला पण वाटलं, उगीच तिला बस म्हणालो, आता इथून पुढे कधीच फेवर देणार नाही. मग त्याचा क्लास संपला, तो बाहेर आला, त्यानं तिच्याकडं बघितलं, तिनंही त्याच्याकडं बघितलं. आणि त्याला थोडीशी टशन देत ऐटीतच क्लासरूममध्ये निघून गेली. आणि रोहित मनात म्हणाला, हिचा इतका ॲटिट्यूड कधीपासून वाढला? आधी घाबरायची तशी घाबरतच नाही. आणि राणी क्लासरूममध्ये गेली तसं मुली तिला म्हणाल्या, राणी, आज तुझं बरोबर आलं, सरांनी चॉकलेटी रंगाचा शर्ट घातला होता, आता तू आम्हाला पार्टी द्यायची. आणि राणी त्यांना झटकत म्हणाली, मी का पार्टी देऊ? मी फक्त असंच सांगितलं, आणि त्यांच्यावर खर्च करायला पैसे आणि वेळ दोन्ही नाही माझ्याकडे. इतक्यात दुसरे लेक्चर सुरू झालं, तेही संपलं. मधला ब्रेक झाला आणि बाहेर येऊन मनोज राणीला म्हणाला, राणी, काय झालं? कुठे होतीस तू? मला तुझी किती काळजी वाटत होती. आणि राणी मनोजला म्हणाली, मनोज, मला विसरून जा, आपण जे काही ठरवलं होतं ते आता होणार नाही. आणि मनोज तर चकितच झाला आणि म्हणाला, राणी, अगं पण असं का? मित्र वाईट मुलगा वाटतो का? हे बघ राणी, खरंच आता मी तुला सांगणारच होतो की तू आधी मला फक्त पसंत होती, पण आता मी तुझ्यावर प्रेम करायला लागलो आहे. तसं राणीनं ते ऐकून पुढे डोळे झाकून घेतले. तिला फार वाईट वाटत होतं आणि ती हळूच त्याला म्हणाली, मनोज, प्लीज, तुझ्या ह्या भावना दुसऱ्या कोणत्या तरी मुलीसाठी राखून ठेव, मी त्या लायकीची नाही राहिले आत्ता. मनोज म्हणाला, का राणी, असं अचानक का बोलतेस? तुझ्या आईला मी आवडत नाही का? तसं असेल तर मी स्वतः येऊन भेटतो त्यांना. राणी म्हणाली, नाही मनोज, ते आता शक्य नाही. तू माझं ऐक. हे बघ, खूप उशीर झाला आहे, तू मला विसरून जा आणि यापुढे आपण फक्त कॉलेजमध्ये भेटू, घरी वगैरे नाही. आता मधला ब्रेक संपून 5 मिनिटे झाली होती. मनोज आणि राणीचं बोलणं जरा टेन्शनचंच होतं आणि त्यांचं बेलकडे लक्ष नव्हतं. दोघेही बाहेरच होते आणि आता रोहित तिथून निघाला होता त्याचं लेक्चर करण्यासाठी. तो 3rd इयरच्या क्लासला निघाला होता. त्यानं त्या दोघांना बोलताना बघितलं आणि ते दोघे काय बोलत असावेत असा विचार करायला लागला. आत्ताच त्याच्यातला नवरा वगैरे काही जागृत झाला नव्हता, पण त्यानं ऐकलं होतं ते दोघे एकमेकांना पसंत करतात. आणि आता राणीचा काय निर्णय आहे याची उत्सुकता त्यालाही लागली होती. ती अजूनही त्याला पसंत करत असेल का, अशी शंका रोहितच्या मनात आली. आणि हे कारण चांगलं आहे की राणीला माझं घर सोडायला मग मी मोकळा झालो असं रोहितला वाटलं. पण आता एका कडक शिस्तीच्या शिक्षकाप्रमाणे तो तिथं आला आणि त्या दोघांना म्हणाला,
क्लास भरून 7 मिनटं झाली, अजून गप्पा संपल्या नाहीत का? तसा मनोज घाबरून सॉरी सर म्हणून पळाला आणि राणी तोंड वाकडं करून निवांत गेली. अजिबात गडबडीत गेली नाही. मग आता कॉलेजनंतर तो कारखान्यावर गेला. राणी घरी आली, कारण रोहितनं रिक्षावाल्याला सांगितलं होतं तिला घ्यायचं आणि सरळ घर गाठायचं. आणि जानकी म्हणाली, राणी, तू रोहितच्या गाडीवर का बसली नाही? तुमचं नक्की चाललंय काय? नवरा बायको आहात ना, मग एका गाडीवर बसायला काय हरकत आहे? राणीला आता काय उत्तर द्यावं ते कळेना. रोहित समोर तिची खूप जीभ चालायची, पण इथं मात्र गप्प बसायची. आणि सपना म्हणाली, बोल राणी, काय झालं? तुला भाऊजीने धमकी वगैरे दिली का? तुम्ही काय लपवताय आमच्यापासून? आणि राणीला वाटलं की सपना खरंच खूप पुढची आहे. आणि राणी म्हणाली, आई, तुम्हाला सर आल्यावर सांगतील. लगेच सपना म्हणाली, आई, अहो ही भाऊजींना सर म्हणते. आणि जानकी लगेच म्हणाली, राणी, तू कॉलेजमध्ये त्याला सर म्हणाली तरी चालेल, पण इथे त्याला अहो म्हणायचं. घरातला नियम मला बदललेला चालणार नाही, समजलं? आणि राणी घाबरून मान खाली घालून हो म्हणाली. आणि राणी आता रूममध्ये आली, पुस्तकं ठेवली आणि हताश होऊन बेडवर बसली. आणि पुन्हा तिच्या लक्षात आलं की आपण बेडवर बसलो आणि तिला तिथं झोपलेला रोहित दिसायचा. आणि ती पुन्हा तिथून उठली आणि फ्रेश होऊन आली. आता मात्र तिने व्यवस्थित थंड गरम पाण्याचा कॉक बघितला आणि उलटा फिरवला. मग राणीनं थोडा विचार केला की या प्लंबरनं बिनडोकपणा केला, पण सरांना अक्कल आहे की नाही? त्यांना कळत नाही का हे नीट करायचं? त्यात काय अवघड आहे? वरची फक्त झाकणंच तर बदलायची आहेत. आणि हरहुन्नरी स्वावलंबी राणीनं पटकन एक तिथूनच स्क्रूड्रायव्हर घेतला, मोबाईलवर सगळं बघितलं, नळ कसा चेंज करायचा. आणि राणीनं गरम पाण्याचं झाकण गरम पाण्याच्या कॉकला, गार पाण्याचं झाकण गार पाण्याच्या कॉकला झाकण लावून बसवून ठेवलं. आणि फ्रेश होऊन आली. आणि मग आरशासमोर गेली आणि हळूच आरशात बघत म्हणाली, आता सरांना अहो पण म्हणायचं का? बरं चल बाई राणी, इतकं नाटक केलं तर एवढं म्हणायला काय हरकत आहे? आणि ती डोळे झाकून जीभ रेटत नव्हती तरी म्हणाली, हो. आणि तशीच डोळे झाकून अहो 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 असं आपली प्रॅक्टिस करत होती दिवसभर. कारण जानकीच्या पुढे पुन्हा चुकायचं नाही असं तिनं ठरवलं होतं. आणि आता राणीला खूप अवघड जाणार होतं 2-2 रोल निभावणं. घरामध्ये नवरा बायको आहे असं नाटक करायचं आणि घराच्या बाहेर नवरा बायको नाही असं नाटक करायचं. आणि दोन्ही नाटकं जमलं तर ठीक, नाहीतर पचका होणार म्हणजे होणार. मग आता रोहित आला, राहुलसुद्धा आला. राणी अजूनही होमवर्कच करत बसली होती. रोहित बेडरूममध्ये आला तसं तिनं पाठीमागं दचकून बघितलं. आणि रोहित म्हणाला, इतकं दचकायला काय झालं? मीच आहे, राक्षस नाही. कॉलेजमध्ये तर इतकी डॅशिंग लुक देते आणि घरी दचकायचं काय नाटक करतेस गं? आणि राणी पुन्हा रागात म्हणाली, काही नाही. आणि रोहित आता टॉवेल घेऊन कपडे चेंज करायला गेला. आणि आता त्याला कॉक बदलले आहेत हे सांगायचं राणी विसरली. आणि रोहितनं थंड पाणी येईल म्हणून गरम पाण्याचा कॉक फिरवला आणि त्यातून गरमच पाणी पडलं आणि रोहितचं अंग भाजून निघालं आणि तो ओरडायला लागला. तसं आता राणी पळतच गेली, सरळ बाथरूम उघडूनच म्हणाली, काय झालं काय झालं? आणि आता रोहितने टॉवेलसुद्धा लावलेलं नव्हतं, तो उघडा होता. आणि त्याचे 6 पॅक बघून राणी जाम लाजली. आणि तिनं स्वतःचे डोळे घट्ट झाकले, स्वतःवरच चिडली, हाताच्या मुठी घट्ट आवळल्या आणि परत आली. आणि रोहित वैतागून म्हणाला, ए मूर्ख मुली, तुला काही अक्कल आहे का? एखादा पुरुष बाथरूममध्ये असताना असं कोण आत येतं? आणि राणीसुद्धा म्हणाली, मग तुम्हाला एखादी मुलगी बेडरूममध्ये असताना दरवाजा लावून घेता येत नाही का? रोहित चिडून म्हणाला, विसरलो मी, तू कालच आलीस ना माझ्या बेडरूममध्ये. इतक्या लवकर तुझी सवय होणार नाही मला, पण तू लक्षात ठेव, समजलं? आणि राणीसुद्धा म्हणाली, आणि तुम्ही पण लक्षात ठेवा, समजलं? रोहितने आता पटकन तो कॉक बंद केला आणि पुन्हा थंड पाण्याचा कॉक सुरू केला. तर त्यातून थंड पाणीच आलं आणि तो फ्रेश होऊन बाहेर आला. आणि असा चमत्कार कसा काय झाला त्याला कळलंच नाही. आता त्यानं तिच्याकडं बघितलंसुद्धा नाही. आणि हे कोणी केलं? प्लंबर आला होता का?
आणि नक्कीच आईनंच प्लंबर बोलवला असेल आणि दुरुस्त करून घेतलं असेल हे सगळं, असं त्याला वाटलं. आणि तो असं म्हणाला सुद्धा. आणि राणी आता काहीच नाही बोलली. मी हे सगळं केलं असं म्हणाली नाही आणि गप्प बसली. आणि रोहित आता आरशाकडे निघाला आणि तिच्या बॅगला धडकला आणि तिला म्हणाला, तुझी बॅग ठेव ना तिकडे. राणी म्हणाली, कुठे ठेवू? माझे कपडे आहेत. आणि रोहित म्हणाला, ऐक, आधी तुला ना माझ्या कपाटात थोडी जागा देतो, नाहीतर पुन्हा घरातले संशय घेतील. एकाच कपाटात नवरा बायकोचे कपडे का नाहीत? लग्न झाल्यावर या स्त्रियांना सगळीकडेच नवऱ्याच्या प्रत्येक गोष्टीत का जागा द्यायची असते कुणाच ठाऊक, असं म्हणून रोहितनं बडबड बडबड करतच त्याचा कप्पा रिकामा केला आणि तिला दिला. आणि राणी रागातच म्हणाली, मग लग्न करायला कोण सांगतं? मुलांनी जावं ना मुलींच्या घरी, मग मुली देतील त्यांच्या कपाटात मुलांना जागा. रोहितनं तिच्याकडे पुन्हा रागात बघितलं आणि म्हणाला, तुझी बॅग खाली कर, नाहीतर पुन्हा लागेल मला. आणि तो बाहेर गेला. राणीनं आता पाठीमागून तिच्या कानामध्ये 2 अंगठे घातले आणि हाताची बोटं हलवून जीभ बाहेर काढली आणि त्याला वाकडं दाखवत म्हणाली, मग राणीनं आता बॅग बाजूला ठेवली आणि कपडे रचले. आणि आता पुन्हा येऊन बसताना रोशननं ठेवलेला तो बॉक्स तिला दिसला. तसे अजून 2 बॉक्स होते तिथं, पण त्या छोट्या बॉक्समध्ये काय असेल म्हणून तिनं उघडलं. आणि ते जसं तिच्या हातात आलं ते बघून तिला चक्कर यायची वेळ आली. आणि तिच्या हातातून दचकून तो बॉक्स खालीच पडला, कारण त्याच्यामध्ये कंडोमचं पॅकेट होतं. आणि राणी छातीवर हात ठेवून म्हणाली, बापरे, हे काय आहे? नक्कीच नक्कीच सरांनीच हे सगळं केलं आहे. म्हणजे त्यांना माझ्यासोबत काहीतरी करायचं आहे. आणि आता तर राणी त्याच्यापासून फार सावध राहायला लागली. आणि मग थोड्या वेळानं रोहित परत आला आणि तिनं कपडे ठेवलेत हे बघून त्यानं तिची सुटकेस सरळ उचलली आणि कपाटावरच उंच ठेवून दिली आणि पुन्हा बाहेर निघाला. आणि राणी म्हणाली, अहो. तसं बाहेर जाणारे त्याचे पाय जागीच थांबले आणि तो मागे फिरला आणि म्हणाला, काय म्हणालीस? अहो, आता हे काय नवीन नाटक? आणि ती म्हणाली, नाटकच करतोय ना सगळं, मग हे पण नाटक आहे असं समजा. तुमच्या आईने आईंनी सांगितलं असं ती म्हणाली. आणि राणीनं त्याच्याकडे आता पाठ केली आणि म्हणाली, या बॉक्समध्ये जे आहे ते उचलून ठेवा. आणि सर, तुम्हाला जर वाटत असेल ना मी असं करीन तसं करीन, तर बघाच, माझ्यासोबत काहीच करायचं नाही. तो म्हणाला, आता तुला पुन्हा वेड्याचा झटका आला का? काय ते सांग ना, काय आहे ते? ती म्हणाली, तुम्हीच बघा. आणि आता रोहितनं सुद्धा ते कंडोमचं पॅकेट बघितलं आणि त्यानं पटकन हात मागे घेऊन पाठीमागे लपवलं. आणि आता तर रोशनला त्याला खूप खूप मारावा वाटत होता. पण आता रोशन इथे नव्हताच, तो कधीच आसामला निघून गेला होता. आणि रोहितनं ते घेतलं, पुन्हा त्याच्या कपड्याखाली लपवून ठेवलं आणि म्हणाला, ही सगळी रोहितची बदमाशी आहे गं. आणि राणी पुन्हा त्याच्यावर संशय घेत म्हणाली, नक्की ना? मग तुम्ही ते फेकून का नाही दिलं? कपड्यात का लपवून ठेवलं? म्हणजे पुन्हा यूज करायला का? राणी अल्लड होती आणि बिनधास्त बोलायची. आणि रोहितनं तिच्याकडे रागात बघितलं